विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दादा, पुण्या सध्या चर्चेत आलेला आहे. त्या ठिकाणी ड्रग्ससुद्धा सापडलेत, मोठी कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे आणि काही प्रमाणात स्फोटकंसुद्धा आढळून आलेत. खरं तर पुणे एक महाराष्ट्राचं विद्येचं माहेरघर ओळखलं जातं, परंतु आता ते ड्रग्सचं माहेरघर झालं की काय अशा प्रकारची स्थिती या सरकारमुळं, महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, कुचकामी सरकार, या सरकारमुळे निर्माण झालेली आहे. चोरून लपून ड्रग्ज विकत होते अशा बातम्या येत होत्या, असे लोक पकडले जात होते, परंतु राजरोसपणे हॉटेलमध्ये ड्रग्ज विकले जातात आणि पोलिसांना याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पोलिसांना याची माहिती आहे, कारण ती काय हॉटेल काय एक छोटी टपरी नाही आहे, चांगली हॉटेल आहे. आणि अशा ठिकाणी असं होत असेल याचाच अर्थ प्रशासनाचं, पोलिसांचं अशा विषयाकडं दुर्लक्ष आहे. परिणामी पुण्याची म्हणजे महाराष्ट्राची एक प्रतिमा मलिन या सगळ्या गोष्टीमुळे होते. देशात नीट घोटाळा समोर आलेला आहे. त्याचं लातूरपर्यंत कनेक्शन आलं आहे, नांदेडपर्यंत कनेक्शन आले, काही जणांना अटकसुद्धा झाली आहे. CBI सगळीकडे आता चौकशी करायला लागली आहे. या नीटमुळं अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. नीटसाठी मला काल एका पालकाचा फोन आला की माझी मुलगी 14 महिन्यापासून घराच्या बाहेर पडली नाही, अभ्यास करते आणि वेळेवर आता निरोप आला की तिने परीक्षा आजची स्थगित करण्यात आलेली. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जी 8, 10, 15 दिवसापूर्वी परीक्षा झाली त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं गैरप्रकार झाले, नीटची परीक्षा UPSC नंतर सगळ्यात विश्वासार्ह परीक्षा समजली जात होती, परंतु आज नीटमध्ये सुद्धा काही अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत की धनदांडगे पालक कोट्यवधी रुपये त्याच्यात गुंतवतात, टाकतात, मॅनेज करतात, पाहिजे ते कॉलेज मिळवतात आणि मला असं वाटतं आपल्या पोरांसाठी अशा पद्धतीनं गैरमार्गाने या नीटचा वापर करतात. आणि याला जबाबदार तर सरकार आहे, कारण केंद्राची यंत्रणा याच्यामध्ये आहे आणि ही यंत्रणा ज्या अर्थी भ्रष्टाचारी यंत्रणा, याच्यावर कोणाचं नियंत्रणच नाही आणि त्याच्यामुळं लाखो विद्यार्थी आज चिंतेमध्ये, मला असं वाटतं याचा स्फोट येणाऱ्या काळात निश्चित होण्याची शक्यता आहे. दादा, भाजपनं धनगर समाजाला एक आश्वासन दिलं होतं की त्यांचा STमध्ये समावेश करू किंवा धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवू. मात्र आता ह्या सगळ्या प्रक्रियेला 10 वर्ष होत आलेत. आता धनगर समाजाचा STत समावेश करणार का नाही या संदर्भात भाजपचे नेते बोलत नाहीत. मला आठवतं 2014मध्ये देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. बारामतीत धनगर समाजाचं आंदोलन चालू होतं आणि तिथं जाऊन पहिला निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा घेण्यात येईल अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीनं घेतलेली होती, देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली होती. ते 5 वर्षे देवेंद्रजी सरकारमध्ये होते आणि आताही मागच्या 2-2.5 वर्षानं सरकारमध्ये ते आहेत. आता त्याचं काय झालं, जे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धनगर आरक्षणाचं रिजेक्शन केलेलं आहे. मग धनगर समाजातील बांधवांना तुम्ही मिसगाईड का करता? आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं सगळ्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं आश्वासनं देतील. ही आश्वासनं फार खोटी आहेत. भले मराठ्यांना दिलेलं असेल, भले OBCंना दिले असेल, भले धनगरांना दिले असेल आणि या निमित्तानं आदिवासींची सुद्धा फसवणूक हे सरकार, महाराष्ट्रातलं सरकार करतं आहे. नाना पटोलेंनी एक आरोप केला आहे की इकडे भाजप धनगर समाजाला असं आश्वासन देतं आणि दुसऱ्या बाजूला वनवासी कल्याण आश्रम, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक समिती आहे, ती मात्र धनगरांना STमध्ये घेऊ नये यासाठी हायकोर्टात याचिका टाकलेली आहे. वनवासी कल्याण आश्रम एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणारी, एक आदिवासी बांधवाने काम करणारी संघटना आहे. जर भारतीय जनता पार्टीसुद्धा RSSचं एक राजकीय शाखा आहे आणि मग जर त्यांची राजकीय शाखा अशा पद्धतीनं आश्वासन देते खोटं, आणि दुसरीकडं जे सामाजिक काम करणारी वनवासी कल्याण आश्रम ही संघटना कोर्टात जाते, तर मला असं वाटतं एक तर भारतीय जनता पार्टीला तरी सांगितलं पाहिजे, नाही तर वनवासी कल्याण आश्रमाला तरी सांगितलं पाहिजे. मग भारतीय जनता पार्टीची भूमिका त्यांना मान्य नाही का, अशा प्रकारची सुद्धा भूमिका समोर येण्याची आवश्यकता आहे. 10 वर्षानंतरही हा वायदा पूर्ण केलेला नाही. मात्र आता आरक्षणाचा मुद्दा समोर आणून OBC आणि मराठा असा वाद जाणीवपूर्वक लावला जातो असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल असं काहीच नाही आहे. OBCंच्या ताटातलं कुठं काही जाणारच नाही आहे. पण सरकार मराठ्यांनाही फसवतं, कारण आता बिहारमध्ये निकाल लागला, 50% वर आरक्षण देता येत नाही.
आपल्याकडं मराठ्यांना तशा पद्धतीनं 10% देण्याचा प्रयत्न झाला आहे, म्हणजे मराठ्यांना फसवलेलं आहे. आणि इकडे ओबीसींना सुद्धा फसवणं. मग इकडे मराठ्यांना सांगायचं सगळे सोयरेचं हे करू, हे ते करू, ते करू, आणि इकडे ओबीसींनाही सांगायचं की तुमचं काहीच होणार नाही, तुमच्या ह्याच्यातलं काही जाणार. मग नेमकं होणार काय? याचा अर्थ यालाही चूज करायचं, यालाही चूज करायचं, 2 समाजात भांडणं लावायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. जरांगे आणि हाके हा वाद आता सगळ्या राज्यामध्ये पसरलेला दिसतोय. त्याच्यामुळे जातीय ध्रुवीकरणसुद्धा निर्माण झालेलं आहे आणि रोजच्या रोज वेगवेगळे स्टेटमेंट येतात. त्यामुळे समाजमन आणखीन विचलित होत आहेत. काय सांगाल? मला असं वाटतं आपण पुरोगामी महाराष्ट्राचे आहोत. ठीक आहे, न्याय हक्कासाठी लढा. मनोज जरांगेंनी लढला पाहिजे, हाकेंनी सुद्धा लढला पाहिजे. त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु याला जातीयतेचा रंग देऊन आणि समाज एकमेकांवर ज्या पद्धतीनं व्यक्तिगत टीका टिप्पणी होते, मला वाटतं ही टाळण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, आपली न्याय भूमिका सरकारसमोर मांडा, सरकारने नाही ऐकलं तर न्यायालयासमोर मांडा. परंतु व्यक्तिगत येऊन समाजामध्ये जातीत भांडणं निर्माण होणं आणि मनामध्ये एक प्रकारचं एकमेकाविषयीचा दुस्वास निर्माण होणं हे या पुरोगामी महाराष्ट्राच्या हिताचं नाही, एवढं निश्चित. हे बंडखोरी होऊन नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधी उद्धव ठाकरे राज्यात मुख्यमंत्री होते. मात्र आता काँग्रेसचे नेते विश्वजित कदम म्हणतात की येणाऱ्या काळातला मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी अजून निवडणुकाच झाल्या नाही, निवडणुकीत जागा वाटप झालं नाही, अजून बहुमत आलेलं नाही. हे सगळं आल्यानंतरचा विषय. आता मागच्या वेळेस कोणाला वाटलं होतं का उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील? झाले. काय होऊ शकतं, काय होऊ शकतं, त्याला काय. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही जास्त जागा लढवणार, आमचं संख्याबळ जास्त आहे, अशा स्वरूपाचा दावा करतायत. हे पहा, काँग्रेसची 1 जागा आली ती मागच्या वेळेस, 1 जागा धानोरकरांची. तोही शिवसेनेचा आमदार होता. बाकी काँग्रेस 0 होती महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळं काँग्रेसने, मला असं वाटतं या सगळ्या काँग्रेसचं नेतृत्व हे परिपक्व आहे. नाना पटोले काय बोलत असतील किंवा विश्वजित कदम काय बोलत असतील, मला वाटत नाही त्या बोलण्याला काँग्रेसमध्ये फार महत्त्व आहे की नाही आहे. पण काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व हे परिपक्व नेतृत्व आहे. त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे कोणी काही बोललं तरी मला असं वाटतं येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात हे जे गद्दारांचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं भ्रष्टाचारी सरकार, हे बदलणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अधिवेशन तोंडावरती आहेत. काय काय धमाके असतील यावेळेला, काही थोड्याशा हिंट? अजून आता हे परवाच्या दिवशी आम्ही सांगू. निश्चित हे अधिवेशन या सरकारचं शेवटचं, या सरकारला बाय बाय करण्याची वेळ आता आलेली आहे. हाय तर करतोच आम्ही, पण यांना आता बाय बाय, या सरकारला, महायुती सरकार बाय बाय, यांना एक निरोपाचं हे अधिवेशन आहे. निश्चित या सरकारला निरोप दिला जाईल. तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन असेल. कॅमेरामन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.